माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासून यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली अघात निवारया पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासून यावे योगक्षेम त्यांचे जाणे दरबारी वाट दावी करी धरुणिया पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासून यावे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारोणी पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासून यावे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा दैवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया महायोग पीठे तटे भीमरथं वदं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समगत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चले चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता बाई
मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिय द्या भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट शांतता मानता ज्यांच्यामध्ये वास करते, विद्या व विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेले, दगडातील परिसरसातील अमृत मानसातील देव, जगत कल्याणार्थी अभूतलावर अवतीर्ण झालेले वारकरी संप्रदायाचे कळस, पंचमवेद निर्माते श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यातील प्रेमाचा संबंध स्पष्ट करणारा, वर्णन करणारा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज या ठिकाणी या श्री क्षेत्र तळेगाव रोही या ग्रामामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर जगतामध्ये संपूर्ण व्यापक स्वरूप ज्यांचं आहे असे श्री संत श्रेष्ठ बाळूमामा. आणि अशा बाळूमामांचा पालखी सोहळा आपल्या या तळेगाव ग्रामामध्ये या ठिकाणी 4 दिवसापासून आलेला आहे. तळेगावकर 4 दिवसापासून या पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी मामांची मनोभावे सेवा करताय, पूजा करताय, आदर सत्कार करताय. या मेंढी माऊलीचा या ठिकाणी आदर सत्कार होतोय. 4 दिवसापासून हा कार्यक्रम, 4 दिवसापासून ही सेवा चाललेली आहे. मामांचं माझ्यावर विशेष प्रेम म्हणावं लागेल, मामांची माझ्यावर विशेष कृपा म्हणावी लागेल. कारण या कार्यक्रमाची सुरुवातीचं कीर्तनही माझंच झालं. आणि आज या ठिकाणी एकादशी निमित्तानं सुद्धा एवढ्या महान पर्वकाळावर, एवढ्या पवित्र पर्वकाळावर सुद्धा मामांनी ह्या ठिकाणी आज या पामराला ही सेवेची संधी दिली. मज पामरा एकाय थोरपण पायीची वहाण पायी बरी. या पामराला पुन्हाच एकदा मामांनी या व्यासपीठावर उभं केलं, ही मामांची कृपा म्हणावी लागेल. पुन्हाच एकदा तळेगाव रोही ग्रामस्थ, मामांचे पालखी सोहळ्याचे सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व सेवेकरी या सगळ्यांच्या आग्रहस्तर आणि पुन्हा ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली, हे मी माझं परमभाग्य समजते. विठ्ठल बरेचसे कीर्तनकार या सोहळ्यामध्ये सेवेकरिता उत्सुक आहेत. बऱ्याचशा कीर्तनकारांना वाटतं की आपल्या वाट्याला सेवा यावी, आपल्या वाट्याला सेवा यावी. पण खरंच मामांचं माझ्यावर विशेष प्रेम की या 4 दिवसामध्ये पहिल्याही दिवशी आणि आज 4थ्याही दिवशी ही कीर्तनरूपी सेवा मामांनी माझ्याकडे सोपवली. तर या ठिकाणी पहिल्या दिवशी मी काही कुणाचं वर्णन केलं नाही, कारण वेळ भरपूर झालेला होता. पण आज मात्र थोडंसं वर्णन करावं लागेल. या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी
आपण या ठिकाणी 4ही दिवसापासून सर्वजण मामांच्या सेवेमध्ये या ठिकाणी दाखल होत आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी, कीर्तनाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी, कीर्तन म्हणजे एकट्याचा खेळ नाही माईबापांनो, कीर्तन म्हणजे एकट्याचा खेळ नाही, कीर्तनासाठी सर्वच जण लागतात. कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रकारे पार पडावा या हेतूने आपल्या गावातील भजनी मंडळ या ठिकाणी दररोज सेवा देण्यासाठी येत आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य विठ्ठल महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य प्रमोद महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य आमचे समाधान भाऊ ठाकरे, त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे ऐरे दादा आणि संस्थेतली विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या ठिकाणी टाळकरी मुलंसुद्धा श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था निळखेडे तालुका येवला या संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमासाठी मामांच्या सेवेसाठी उपस्थित आहे. आज आपलं परमभाग्य या ठिकाणी विनेकरी बाबासुद्धा अगदी जगद्गुरू तुकोबारायांचं स्वरूप त्यांच्याकडे जर पाहिलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी जगद्गुरू तुकोबाराय साक्षात या ठिकाणी दिसत आहे त्यांच्या स्वरूपाने. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं परमभाग्य आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय श्याम महाराज गांगुर्डे आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाची धुरा अत्यंत चांगल्या अशा प्रकारे सांभाळणारे आणि मला ज्यांनी आपली मानस कन्याच मानलेला आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण साखरे आप्पा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यानंतर बरीचशी रायपूरवरून आमचे भाऊ या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले, बरीचशी बाहेरगावरून सुद्धा मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्यांच्या हातामध्ये मृदुंगाची सुंदर अशा प्रकारे जादू आहे, इंदोरीकर बाबांसोबत सुद्धा काही दिवस ज्यांनी मृदुंगाची सेवा दिलेली आहे असे माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज शिंदे, त्याच पद्धतीने माझी बहीण हरिभक्तीपरायण आदरणीय राधिकाताई शिंदे, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. सुंदर अशा प्रकारची सिस्टम आहे. आता नुसतं असं बोलून चालणार नाही, तर थोडंसं यांचं मन खुश व्हावं म्हणून 2 शब्द सांगते तुम्हाला. बघा, ऐका बरं का तळेगाव रोहिम, दिवाळी आहे मोठा सण, दिवाळी आहे मोठा सण, आमच्या गायनाचार्यांचं आहे मोठं मन. दिवाळी आहे मोठा सण, आमच्या गायनाचार्यांचं आहे मोठं मन. असंच गायन करीत राहा, बाळू मामा देतील तुम्हाला भरपूर धन, बाळू मामा देतील तुम्हाला भरपूर धन. आता थोडंसं मृदुंगाचार्यांसाठी असं म्हणतात, आई बापाची माया जगात न्यारी, आई बापाची माया जगात न्यारी, पैसा मागत धावते दुनिया सारी. ऐका बरं का तळेगावकर, आई बापाची माया जगात न्यारी, पैसा मागत धावते दुनिया सारी. चहात खातो आपण बिस्किट आणि खारी, आमचे मृदुंगाचार्य कृष्णा महाराजांचा हात म्हणजे लय भारी, कृष्णा महाराजांचा हात म्हणजे लय भारी. आता या ठिकाणी यांचंही झालं, यांचंही झालं, पण राहिले ते साऊंड सिस्टमवाले. आपल्या परिसरातील, आपल्या भागातील नामांकित सिस्टम, आमच्या ठाणगावच्या शेळके भाऊंची सिस्टम या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि एवढा गोड आवाज त्यांच्या सिस्टममधून निघतो की काय वर्णन करावं. मग वर्णन करायचं तर कसं करायचं ऐका. काय उपमा द्यावी त्या आरशाला ज्यात आपला गोड चेहरा दिसतो, काय उपमा द्यावी त्या आरशाला ज्यात आपला गोड चेहरा दिसतो. आणि काय उपमा द्यावी आमच्या शेळके भाऊंच्या साऊंड सिस्टमला, ठाणगावच्या साऊंड सिस्टमला, ज्यात एवढा गोड आवाज निघतो, ज्यात एवढा गोड आवाज निघतो. सगळ्यांच्या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे तळेगाव ग्रामस्थांचं, तळेगावच्या तरुणांचं, तळेगावच्या भाविकांचं, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाळ, गोपाळ, अबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. माईबापांनो, या बाळू मामांच्या, संत श्रेष्ठ बाळू मामांच्या सेवेसाठी तन मन धन जीवन 4 दिवसापासून ज्यांनी अर्पण केलंय, सर्वस्व अर्पण करून रात्रंदिवस बाळू मामाची सेवा करताय, या सगळ्या गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाळू मामाची सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं. बाळू मामांचा एवढा मोठा उत्साह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण आज 4 दिवसापासून कुठल्याही प्रकारची कमतरता न करता एवढा उत्साह आहे. आज तळेगाव म्हणजे जणू काही पंढरपूर झालंय. आणि साक्षात बाळू मामा आज 4 दिवसापासून तळेगावमध्ये वास्तव्य करताय. किती भाग्यवान गाव आहे तळेगाव. विठ्ठल काय बोलावं बाळू मामांच्या बद्दल. बाळू मामांच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाही. बाळू मामांच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाही. त्यांचे चमत्कार सांगायला माझ्याकडे शब्द नाही. कुठल्या शब्दात वर्णन करावं. असं म्हणतात की आकाशाची शाही केली, पृथ्वीचा कागद केला ना,
तळेगावकर, आकाशाची शाई आणि पृथ्वीचा कागद केला ना तरी बाळूमामांचे चमत्कार, बाळूमामांची लीला आणि बाळूमामांचं चरित्र आपल्याला वर्णन करता येणार नाही. एवढं महान चरित्र बाळूमामांचं आहे. सुंदरा माता आणि मयप्पाच्या पोटी जन्माला आलेलं हे गोंडस फळ काय वर्णन करावं. मी त्या दिवशी सांगितलं होतं की सुंदरा मातेला डोहाळे व्हायचंय. हे मूल उदरामध्ये असताना सुंदरा मातेला डोहाळे व्हायचे. साक्षात भगवान शंकरांचा अवतार ज्या मातेच्या पोटी जन्माला येतोय, साक्षात भोळा चक्रवर्ती असणारा तो सम्राट ज्या मातेच्या पोटी जन्माला येतोय, त्या मातेच्या तेजाचं काय वर्णन करावं माईबापांनो, त्या मातेच्या डोहाळ्यांचं काय वर्णन करावं. आपल्याला वेगवेगळे डोहाळे होतात. सुंदरा मातेला डोहाळे व्हायचं. काय डोहाळे व्हायचं? मला डोहाळे होतात की नंदीवर बसावं, मला डोहाळे होतात की गळ्यामध्ये सर्प घालावा, मला डोहाळे होतात की स्मशानामध्ये जाऊन राहावं. कारण साक्षात शंभूचा अवतार त्या ठिकाणी सुंदरा मातेच्या पोटी जन्माला येणार होता माईबापांना. अशा पद्धतीचे डोहाळे व्हायचे. बाळूमामा जन्माला आले, अवताराला आले आणि अवताराला आल्याच्या नंतर बाळूमामानं लहानपणीच लीला करायला सुरुवात केली. ऐका माईबापांनो, मेलेल्या माणसाला उठवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मेलेल्या माणसाला त्या ठिकाणी पुन्हा जिवंत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. एवढा महान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्या ठिकाणी गुंडप्पा नावाचा माझा बाळूमामांचा लहानपणीचा मित्र मरण पावला. बाळूमामांना कळालं, बाळूमामा आले गुंडप्पाच्या त्या ठिकाणी कपाळाला अंगठा लावला, कपाळाला अंगठा लावला आणि सांगितलं, गुंडप्पा अरे तुम्हाला विचारल्याशिवाय जाऊ शकत नाही. पंचमहाभूतांना सांगितलं मला विचारल्याशिवाय तुम्ही माझ्या गुंडप्पाला नेऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी पंचमहाभूतांनी सुद्धा गुंडप्पा परत ये म्हटल्यानंतर माणूस झोपेतून उठून बसावा तशा माझ्या संत बाळूमामांनी गुंडप्पाला जिवंत केलं. ही माझ्या बाळूमामांची ताकद आहे माईबापांनो. चमत्कार एवढ्यावर थांबला नाही, चमत्कार एवढ्यावर थांबला नाही. चमत्कारावर चमत्कार, चमत्कारावर चमत्कार. एका आईचं अंतकरण काय, एका आईचं हृदय काय. महिला मंडळ, आई ती आई असते ना. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची घागर, आई पावसाच्या दारा, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ, नाही पहिलं विद्यापीठ. आईला लेकराच्या हिताची कळकळ असते, तळमळ असते, लेकराच्या हिताचा जिव्हाळ असतो. आईला वाटू लागलं, सुंदरा मातेला वाटू लागलं, अरे माझा बाळू जर असेच चमत्कार करायला लागला तर माझ्या बाळूचं लग्न कसं होणार. माझा बाळू जर असेच चमत्कार करायला लागला तर माझ्या बाळूचं लग्न कसं होणार. माझ्या बाळूचा प्रपंच पुढे कसा चालणार, माझ्या बाळूचा वंश पुढे कसा चालणार. बाळूला त्या ठिकाणी विनंती करण्यात आली की तू लग्न कर. बाळूने सांगितलं, नाही आई, मी लग्न करण्यासाठी इथे आलेलो नाही. अरे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, मला तर जगताचं कल्याण करायचंय. अरे दुःखितांचं दुःख दूर करायचंय, पीडितांची पीडा दूर करायची, रोग्यांचा आजार दूर करायचंय, निपुत्रिकाला संतान प्राप्त करून द्यायचंय. अगं माझा एकट्याच्या संसाराकडे जर मी बघायला गेलो ना आई, तर या जगाच्या संसाराकडे माझं दुर्लक्ष होईल ग. जगाच्या संसाराकडे माझं दुर्लक्ष होईल. आई आई मी या जगाच्या कल्याणासाठी ह्या ठिकाणी अवतीर्ण झालोय. आई या जगाचं सुख मला बघायचंय, मला माझा संसार थाटायचा नाही ग. जसा माझ्या माऊलींनी सुद्धा या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या उद्धारासाठी माईबापांनो, माझ्या माऊलींनी सुद्धा स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवला आणि माऊलींनी या जगाचं त्या ठिकाणी कल्याण करण्याचा प्रयत्न केला. आपण वर्णन करतो, अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे भरीना तिन्ही लोक. जाईन गे मायत या पंढरपुरा, जाईन गे मायत या पंढरपुरा,
माऊली सदकांचे मायबाप चक्रवर्ती सम्राट चैतन्याचा जिव्हाळा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी जशी जगाच्या प्रपंचाची, जगाच्या संसाराच्या सुखाची प्रतिज्ञा केली, तशी माझ्या संत बाळूमामांनी सुद्धा केली होती बरं का माईबापांनो. तशी माझ्या संत बाळूमामांनी सुद्धा केली. पण आई बाप ऐकायला तयार नाही. आई बापानं सांगितलं, नाही बाळू तुला लग्न करावं लागेल, नाही बाळू तुला लग्न करावं लागेल, तुला प्रपंचात पडावं लागेल, तुला तुझा वंश पुढे न्यावा लागेल. असं म्हटल्याच्या नंतर बाळू तर काय ऐकेना, पण घरचंही काय ऐकेना. आता आई बापाला मान्यता द्यावी लागेल, आई बापाच्या शब्दाला मान्यता द्यावी लागेल. सकळ तीर्थाचे दुरेन जे का माता पितरेन तया सेवे सिकिर शरीरे लोण किजे माऊली वर्णन करतात. आई बापाला त्या ठिकाणी मान्यता द्यावी लागेल, म्हणून त्या ठिकाणी काय करण्यात आलं. बाळूचं लग्न ठरलं. कोण करणार माझ्यासोबत लग्न, कोण देणार मला मुलगी. त्या ठिकाणी संत बाळूमामांची बहीण होती आणि त्या बहिणीची मुलगी होती, तिचं नाव होतं सत्यवा. आता तुम्ही म्हणाल ताई बहिणीची मुलगी कुठं चालेल का. ती बहिणीची मुलगी म्हणजे बाळूमामा. तिचे कोण आले, मामा आले की नाही. मग मामा कुठं नवरा करतात का. आजही बघा, आजही तुम्ही सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक त्या एरियामध्ये जर गेले तर मामाला त्या ठिकाणी नवरा करतात, मामाला पती करतात. आम्ही कल्याणला गेलो होतो, माझी बहीण राहते कल्याणला, आणि त्यांच्या शेजारी तिकडचं सोलापूरकडचं एक कुटुंब राहत होतं. आणि ती ताई सहज गप्पा मारायला आली. मग ती ताई मला सांगत होती, ताई माझे जे काही पती का ते माझे मामा आहे. मला तर धक्काच बसला. म्हटलं बापरे, तुमचे पती तुमचे मामा. हो, माझे जे काही पती आहे का ते माझे मामा लागतात, पण आमच्याकडे मामा पती करतात. मग त्या ठिकाणी ती सत्यवा माता, आणि ती सत्यवा माता आणि बाळूमामांचं लग्न त्या ठिकाणी ठरलं. पण लग्न ठरलं ऐका, बाळूमामांचा पहिला चमत्कार. बाळूमामा सहज बोलले सासऱ्याला, म्हणजे त्या बहिणीच्या पतीला, हे बघा माझी इच्छा आहे की तुम्ही माझं लग्न करू नये, मला जगाचा संसार सुखाचा करायचा आहे, मी जगाच्या कल्याणासाठी शोधून आले संत हिता हित जगाचे, पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती संबंधाने ज्ञानोबाराही सांगतात की संत जगाच्या कल्याणासाठी येतात, जगाच्या हितासाठी येतात. पण तरीसुद्धा जर तुम्हाला लग्न करायचं असेल, तरीसुद्धा जर तुम्हाला माझं लग्न करायचं असेल तर ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. पण ऐका सासरे बुवा, ज्या दिवशी माझं लग्न होईल, ऐका बरं का, तळेगाव रोही बाळूमामांचा शब्द, ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी तुमची तिरडी उठेल. काय ताकद आहे महाराज. ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी मामा माझं लग्न लागलं, म्हणजे दादा माझं लग्न लागलं की तुम्ही जिवंत राहत नाही, तुम्ही मरणार. हा, असं कुठं असतंय होय, असं कुठं होतं का. हा बाळू काही बोलायला लागला, आता हा बाळू काही बोलायला लागला, चल चल मरू दे. कोण म्हणतं, बहिणीचा नवरा. चल चल म्हटले, मरू दे, मरत असलं तर मरायला तयार आहे, पण तुझं लग्न लावील तेव्हाच राहील म्हटले. काही सांगावं माईबापांनो, लग्नाची वेळ जवळ आली, मुहूर्ताची वेळ जवळ आली, नवरदेव नवरी पाटावर उभे राहिले, समोर ब्राह्मण बुवा आले, ब्राह्मण बुवांनी मंगलाष्टक म्हटले, आणि त्या ठिकाणी बाळूमामांनी सत्यवा मातेचा हात हातामध्ये घेतला, सत्यवा मातेचा हात हातामध्ये घेतला माईबापांनो. आणि सत्यवा मातेचा हात हातामध्ये घेतल्यानंतर मंगलाष्टक झाले, लग्न लागलं. इकडं लग्न लागलं आणि बाळूमामाचे सासरे जेवण करून मंडपाच्या बाहेर हात धुण्याकरता निघाले होते, तेवढ्यात त्यांच्या छातीमध्ये कळ निघाली आणि जागेवर पडले आणि जागेवर त्यांचा जीव गेला महाराज. बाळू मामाचा पहिला शब्द खरा ठरला, ही ताकद बाळूमामांची महाराज. बाळूमामांच्या मुखातून निघालेला शब्द कधी फेल गेला नाही. ज्यांना सांगितलं तुमचं कल्याण होईल त्यांचं कल्याणच झालं, आणि ज्यांना सांगितलं तुमचं वाटोळं होईल त्यांचं वाटोळंच झालं. बाळूमामा म्हणतात, अरे जे भक्त माझ्याकडे श्रद्धेने येतात, भावाने येतात, जे मला शरण येतात, जे चिंतन करतात, नामस्मरण करतात, जे माझी आराधना करतात, त्यांच्यासाठी हा बाळू म्हणजे लोण्याचा गोळा आहे. त्यांच्यासाठी हा बाळू म्हणजे लोण्याचा गोळा आहे. हा बाळू त्यांचं कल्याणच करणार. पण जे का मला आडवे आले, माझ्या कार्यात आडवे आले, मला आडवे आले, ज्यांनी कुणी माझी निंदा केली किंवा मला आडवे आले, हा बाळू म्हणजे त्यांच्यासाठी खैराचा इंगुळच, त्यांना दंश केल्याशिवाय राहणार नाही. हा बाळू म्हणजे त्यांच्यासाठी खैराचा इंगुळ. ही ताकद माझ्या बाळूमामांची महाराज. बाळूमामांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आता वंश पुढे वाढवायचं आहे म्हणून सत्यवा मातेला दिवस गेले. सत्यवा मातेला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाळूमामांनी सत्यवा मातेला सांगितलं होतं की जरा धोका आहे म्हटले,
काय घराच्या बाहेर निघायचं नाही. जरा धोकाय म्हटले घराच्या बाहेर निघायचं नाही. शेजारीच आप्पाची वाडी होती, तिथं काहीतरी यात्रेचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी सत्यवा माता आणि त्यांची आई गंगाबाई त्या ठिकाणी यात्रेकरता चालल्या आणि यात्रेकरता त्या ठिकाणी जात असताना असं वर्णन आलेलं आहे. बाळूमामांना कळालं आणि बाळूमामांना कळाल्यानंतर बाळूमामा त्या ठिकाणी सत्यवा मातेला आडवे झाले. बाई, तुझ्या पोटामध्ये त्या ठिकाणी गर्भ वाढतोय, हे पंचमहाभूत आहे ना, हे पंचमहाभूतांपासून तुझ्या गर्भाला त्रास आहे, तुला सांगितलं होतं बाहेर निघू नको, पण हिनं काही ऐकलं नाही. बाळूमामाने एक गोल रिंगण मारलं. बाळूमामाने एक गोल रिंगण मारलं आणि त्या रिंगणामध्ये त्या सत्यवा मातेला बसवलं आणि सांगितलं, तुझ्या जीवाला धोका आहे, बाळाच्या जीवाला धोका आहे, जोपर्यंत मी या रिंगणाच्या बाहेर तुला यायला सांगत नाही तोपर्यंत यायचं नाही. आता महिला मंडळ पुरुष मंडळी माणूस बसतो, पण किती वेळ. आणि हे आग्यामुळं काही साधं आहे का महाराज? हां, हे आग्यामुळं नवरा घडाकडं येताना दिसला, भनभन 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 भनभन, हंडा आपट कळशी आपट, जेवायला बसला, भनभन भनभन भनभन. त्याला वाटतं नसतो घरी आलो तर परवडलं असतं, वावरात झोपलो असतं तर बरं झालं असतं. हां, एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणे, अहो काय काय सांभाळू तुमचं, आई सांभाळू, बाप सांभाळू, भाऊ सांभाळू, बहीण सांभाळू, किचन सांभाळू, कोंबड्या सांभाळू, बकऱ्या सांभाळू, पाहुणे रावळे सांभाळू, काय काय सांभाळू. तो म्हणे, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकीचं मी सांभाळून घेतो. या आग्यामुळं काय साधं आहे का महाराज? हां, आता कुणाची बायको कशी, कुणाची कशी, कुणाची कशी, कुणाची मन मिळव, कुणाची प्रेमळ, कुणाची भांडखोर, कुणाची संशय. ऐका बरं का तळेगावकर, एक जणाची बायको त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतील नाही, वर्षराद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ते असं घरात बसून बसून वैतागलं, घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाप आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा ती गप्प बसत नव्हती. ती तिथून सारखं याला फोन करायची, कुठं आहे तुम्ही? हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून? हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचो, कुर्र. आता हे घाबरेल गिराई कुठलं? तळेगावचं. एवढे घाबरता का? हां, तळेगावचं. पहिल्या दिवशी फोन केलाय, कुठे? म्हणले घरात मिक्सर. दुसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे? म्हटले घरात मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे? म्हटले घरात मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरवरून आली. ती माहेरवरून आली, पण याचा घरात तपास नव्हते, फरार झालेलं होतं. फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला, हे फरार झालेलं होतं. ती म्हणे, बंड्या. म्हणे काय? कुठं गेलतोय पप्पा? बंड्या म्हणे, मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत. मम्मी काय बोलतोस बंड्या? अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला घरात दिसायचे. कशावरून? जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मी, जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले मम्मी. साधा धाके का महाराज? हां, या आग्यामुळं काही साधं आहे का? हां, साधा धाके का? तर ऐका, त्या ठिकाणी सत्यवा मातेला सांगितलं की या रिंगणाच्या बाहेर यायचं नाही. एक रिंगण आखून दिलं की पंचमहाभूतांपासून तुला थोडा त्रास आहे, गर्भाला त्रास आहे, हे गर्भ हा पंचमहाभूत खाऊन टाकतील, तू बाहेर येऊ नकोस. आता बसावं तरी 1 तास 2 तास 3 तास, रात्रीची वेळ होती, बसावं तरी किती वेळ. सत्यवा मातेच्या पायाला कळ लागली, पाय दुखायला लागले आणि आई म्हटली, जाऊ दे बाई, काय ते बाळूचं ऐकती. म्हटलं ये बाहेर, ये बाहेर. म्हटल्यानंतर सत्यवा मातेनं आपल्या पतीचं ऐकलं नाही. सत्यवा मातेनं पतीचं ऐकलं नाही. सत्यवा मातेनं पतीच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि त्या रिंगणाच्या बाहेर आल्या, रिंगणाच्या बाहेर आल्या आणि पंचमहाभूतांनी त्यांचा गर्भ नष्ट केला. त्या ठिकाणी गर्भ नष्ट झाला. गर्भ नष्ट झाला. बाळूमामांना वाईट वाटलं. अरे, जी माझी धर्मपत्नी आहे, जिला मी माझी धर्मपत्नी मानलं, जिच्यावर माझा एवढा विश्वास आहे, आणि तिला दिलेली आज्ञा मी तिनं पाळली नाही, मी सांगितलेलं तिनं माझं ऐकलं नाही, आणि तू माझं ऐकलं नाही ना, आजपासून मी तुझा त्याग करतो. तेव्हापासून त्या ठिकाणी बाळूमामांनी पत्नीचा त्याग केला आणि बाळूमामांचा प्रपंच अर्ध्यावर त्या ठिकाणी सुटला महाराज. म्हणून असं म्हटलं जातं की तेव्हापासून शक्यतो स्त्रिया बाळूमामांच्या पालखीजवळ जात नाही. म्हणून दर्शनाची व्यवस्था सुद्धा स्त्रियांसाठी थोडी दादा मान डोलावताय बरं का. खरंच त्या ठिकाणी स्त्रियांसाठी दर्शनाची जी काही व्यवस्था आहे ना, शक्यतो जेवढं लांबून घेता येईल तेवढं लांबून घ्या. अरे, आपल्याला जरी बाळूमामा दिसत नसले तरी बाळूमामाला मात्र आलेला प्रत्येक भक्त दिसतो. ही बाळूमामाची ताकद आहे महाराज. प्रत्येक भक्ताचं संकट दिसतं, प्रत्येक भक्ताचं दुःख दिसतं, प्रत्येक भक्ताची यातना दिसते, व्याकुळता दिसते. ही बाळूमामांची ताकद आहे. म्हणून स्त्रियांनी बाळूमामाच्या जवळ जायचं नाही, पालखीला स्पर्श करायचा नाही, सेवेकऱ्यांना, गावकऱ्यांना आणि मामांना त्रास होईल असं वागायचं नाही. विठ्ठल.
ऐका, बाळूमामा म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा अवतार. भगवान शंकरांचा अजून एक अवतार झाला कोणता? खंडोबारायाचा. आपण म्हणतो की नाही, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे अहम भाग्य सोहम भाग्य प्रेम नगराबा, अहम वागा सोम वागा प्रेम नगराबा. अहम भाग्य सोम भाग्य प्रेम नगराबा. हे अहम वागा सोम वागा प्रेम नगराबा. सावधोणी भजनी लागा दैव करा कैवारी. येळकोट येळकोट सदानंदाचा बाळूमामाच्या नावानं. अन वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आहा, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अजून एक अवतार म्हणजे खंडोबारायाचा, साक्षात भगवान शंकर. आणि या खंडोबारायाच्या अवतारामध्ये सुद्धा खंडोबारायांनी मेंढरं राखण्याचं काम केलंय महाराज. खंडोबारायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बाणूची मेंढरं राखण्याचं काम केलंय. मग ऐका, या ठिकाणी बाळूमामांनी मेंढराचीच का निवड केली? मेंढी माऊलीचीच का निवड केली? मेंढी माऊलीच का सांभाळली मेंढी माऊली? का बाळूमामांचा एवढा मेंढी माऊलीमध्ये जीव? आणि बाळूमामांचा अवतार म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा अवतार आहे. भगवान शंकरांचा अवतार असून सुद्धा बाळूमामाने त्या ठिकाणी मेंढीची निवड केली. आता बाळूमामा म्हणजे काय नुसता भगवान शंकरांचाच अवतार नाही. मी त्या दिवशीच वर्णन केलं की नाही, बाळू म्हणजे साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगा, बाळूमामा म्हणजे साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचा अवतार आहे. बाळूमामा म्हणजे साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. हे तुम्हाला सिद्ध सुद्धा करून दाखवेल. बाळूमामा म्हणजे साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. बाळूमामाची दरवर्षीची वारी होती पंढरीची. पंढरीची वारी केली, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि बाबांसोबत मामांसोबत काही सेवेकरी असायचे. त्या सेवेकऱ्यांसोबत मामा त्या ठिकाणी कुठे गेले तर गोपाळपुऱ्यामध्ये गेले. आता गोपाळपुऱ्यामध्ये कोण आहे? जनाबाईचा संसार. गोपाळपुऱ्यामध्ये त्या ठिकाणी जनाबाईचा संसार आहे. आणि त्या ठिकाणी मामा आपल्या सेवेकऱ्यांसोबत गेले. ऐका ऐका तळेगावकर, सर्वांगाचे कान करून ऐका. त्या ठिकाणी बाळूमामा गोपाळपुऱ्यामध्ये गेले आणि 80 वर्षाची एक म्हातारी आली बरं का. 80 वर्षाची एक म्हातारी आली, बाळूमामांच्या पाया पडली. बाळूमामांना म्हणाली, अरे बाळू, अरे कृष्णाच्या अवतारामध्ये कसा सवंगड्यासोबत मला भेटायला यायचा रे, इथे यायचा, तसं आता सुद्धा तुझ्या सवंगड्यासोबत तू मला भेटायला आलास रे. असं म्हटल्याच्या नंतर बाळूमामांना ओळखलं का ही दुसरी तिसरी कोणी नाहीये, ही साक्षात जनाबाई आहे. ही साक्षात जनाबाई आहे. साक्षात जनाबाईची भेट बाळूमामांना झाली. बाळूमामा वारकरी होते, वारकरी संप्रदायाचे पाईक होते. साक्षात जनाबाईची भेट बाळूमामांना झाली आणि तेव्हापासून बाळूमामा दरवर्षी जनाबाईला साडी चोळीसाठी पैसे पाठवून द्यायचे. हा अधिकार माझ्या संत बाळूमामांचा आहे. जनाबाईची साडी चोळी करायचे. म्हणजे बाळूमामा साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार, साक्षात कृष्ण भगवंताचा अवतार, साक्षात भगवान शंकरांचा अवतार म्हणजे त्या ठिकाणी बाळूमामा. आता बाळूमामा त्या ठिकाणी महाराज मेंढी माऊलीचीच निवड का करतात? मेंढीच का निवड करतात मेंढी माऊलीची? याचं कारण प्रत्येकाने जाणून घ्या. काहींना माहीत असेल, काहींना माहीतही नसेल. मेंढी माऊलीच का? तर ऐका माईबापांनो, एकमेव या जगामध्ये मेंढी अशी जात आहे,
मेंढी असा पशु आहे, मेंढी असा प्राणी आहे की चालताना आपली मान खाली घालून चालते. ही मेंढी माऊलीची नम्रता आहे. जगामध्ये सगळ्यात नम्र प्राणी जर कोण असेल तर ती माझी मेंढी माऊली आहे. सगळ्यात नम्र, सगळ्यात मोठी नम्रता जर कोणाजवळ असेल तर ती माझ्या मेंढी माऊली जवळ आहे. आणि देवाला दुसरं काहीच आवडत नाही. मी सांगितलं की नाही त्या दिवशी, देवाला दुसरं काही आवडत नाही. देवाला आवडते ती म्हणजे नम्रता. झाला भूता कोंडिले आनंदा, देणे कोंडिले आनंदा, देणे कोंडिले आनंदा. झाला होता कोणीले आनंदा, देणे कोंडिले आनंदा, देणे कोंडिले नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. देवाला अहंकार चालत नाही, देवाला गर्व चालत नाही, देवाला अभिमान चालत नाही. नामदेव महाराजांना थोडासा अभिमान झाला तरी देवानं विचार केला की अखंड जयाला देवाचा शेजारणकारी अहंकार गेला नाही. त्या ठिकाणी नामदेव महाराजांना थोडासा अहंकार झाला तरी त्या ठिकाणी मुक्ताईला ते सहन झालं नाही महाराज. सहन झालं नाही, देवाला सहनच होत नाही. देवाला अहंकार, अभिमान, गर्व सहनच होत नाही महाराज. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचे शिकला तो टिकला, आणि आत्ता मात्र असं म्हणायचं वाकला तो, जो वाकला तो टिकला. देवापुढं वाकायचं बरं का तळेगावकर, देवापुढं वाकायचं, देवापुढं नतमस्तक व्हायचं. देवाला डोकं लावायचं नाही, बाळूमामांना डोकं लावायचं नाही, बाळूमामांच्या समोर डोकं ठेवायचं. ज्याने बाळूमामांच्या समोर डोकं ठेवलं त्याच्या जीवनाचं कल्याणच आणि जीवनाचा उद्धारच. डोकं ठेवायचं महाराज, डोकं लावायचं नाही मामांना. डोकं लावणारे मामाला चालतच नाही. मग मेंढी माऊली नेमकी उत्पन्न झाली कशी, निर्माण झाली कशी? ही मेंढी माऊली निर्माण झाली कशी, उत्पन्न झाली कशी असं म्हणतात की एक शेतकरी होता आणि त्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी नांगरायचा कार्यक्रम चालला होता. त्याची जी काही मुलं होती ती नांगरत होती, आणि नांगरत असताना त्या ठिकाणी तेवढ्यात बाळूमामा गेले आणि त्यांच्या दोघांमध्ये वाद चालला होता. कोणामध्ये? पोरामध्ये आणि बापामध्ये. आता वास्तविक बाप मुलामध्ये कधी वाद होऊ नये, कारण बाप म्हणजे लेकराचं अस्तित्व आहे. बाप म्हणजे लेकराच्या पाठीवरची कौतुकाची थाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. आणि बाप म्हणजे त्याच्याकडं माया अपाप आहे, त्याला बाप म्हणतात महाराज. त्याच्याकडं माया अमाप, त्याला बाप म्हणतात. आता बापाचा आणि लेकराचा वाद होऊ नये, पण त्यांच्यात वाद चालू झाला. काय वाद चालू झाला? पोरं म्हणायचे की त्या शेत जमिनीमध्ये वारुळ होतं, वारुळ. पोरं म्हणायचे की आम्ही हे वारुळ नांगरून टाकतो. बाप म्हणायचा अरे राहू द्या रे, अरे तेवढ्या जागेमध्ये तुम्हाला किती पीक येणार आहे? पण माणसाचा जीव नको तिथं जातो. बांधात किती पीक येतं? बांधात पण बांध कोरल्याशिवाय माणसाला होत नाही स्वभाव. आणि म्हणतात ना याचं बांधकोर त्याचं बांधकोर, बांध कोरल्याशिवाय माणसाला जमत नाही. एवढा एवढा बांध अख्खं वावर पडतं. यंदा कांद्यानं काय उत्पन्न दिलं? खर्च तरी फिटला का? 4 एकर 10 एकर 15 एकर 20 एकर कांदे लावले, कांद्यानं खर्च नाही फेडला, उलट कर्ज झालं. आणि सांगा त्या बांधात काय येणार आहे? तरी बांधावरून आपण एकमेकांच्या डोक्यात दगड घालतो, पावडे घालतो, एकमेकांचा जीव घेतो. किती खालच्या थराला गेलाय माणूस. माणूस फार कीर्तन ऐकतो, फार प्रवचन ऐकतो, फार सत्संग ऐकतो, पण घेत मात्र काहीच नाही. अंतकरणामध्ये उतरवत मात्र काहीच नाही. कमी कीर्तन ऐका, कमी प्रवचन ऐका, पण असं काहीतरी जीवनामध्ये घ्या ना की जीवनाचं कल्याणच झालं पाहिजे. कमी ऐका पण चांगलं ऐका, कमी ऐका पण जीवन परिवर्तन करा. एवढ्या एवढ्या बांधावरून आपण भांडणं करतो माईबापांनो, स्वभाव जात नाही ना. संत महात्मे वर्णन करतात, आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिच्या हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता बाग्या, आधी होता बाग्या, दैव योग्य झाला बाग्या, दैव योग्य झाला बाग्या, त्याचं येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचं येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. ज्याचा जो स्वभाव
मित्रांनो काही केल्या जात नाही. माणसाचा स्वभाव आहे, माणसाचं सगळं बांधत, माणसाचं सगळं पडीत जागेत. तसं या बाप लेकाचा वाद चालला. ते लेकरं म्हणायची की आम्ही वारून नांगरून टाकतो, आणि बाप म्हणायचा अरे बाप दाद्यापासून सांभाळून ठेवला, नका नांगरू नका नांगरू. पण ऐकायला काय मात्र तयार होईना महाराज. शेवटी बापाचा नाविलाज झाला. त्या ठिकाणी बाळूमामा गेले. बाळूमामा म्हणतात का रे बाप काय सांगतो तुम्हाला ऐकायला येत नाही का? बाप नको म्हणतो तरी तुम्ही ऐकायला तयार नाही. बरं ठीक आहे म्हटले, नांगरायचं तर नांगरा. पण ते जे काही वारुळ होतं ना माईबापांनो, त्या वारुळामधून तळेगावकर, त्या वारुळामधून दररोज घंटीचा आवाज यायचा, घंटीचा. या वारुळात नेमकं आहे तरी काय, या वारुळात नेमकं आहे तरी काय. आणि जेव्हा त्या लेकरांनी ते वारुळ नांगरलं आणि आतमधून एक सुंदर दिव्य आणि सुंदर अशा प्रकारची मेंढी त्या वारुळातून बाहेर पडली. ती बाळूमामांची मेंढी महाराज, ती बाळूमामांची मेंढी माऊली. त्या मेंढी माऊलीचा जन्म वारुळातून झालेला आहे. ती मेंढी माऊली वारुळातून बाहेर पडली. बाळूमामांनी त्या मेंढी माऊलीचा सांभाळ केला नाही का? तेव्हापासून बाळूमामांनी पुढे मग मेंढ्या वाढवायचा त्या ठिकाणी उपक्रम राबवला. जगात अनेक संत होऊन गेले श्यामबाबा, जगात अनेक संत होऊन गेले. माझे ज्ञानोबाराय असतील, माझे तुकोबाराय असतील, माझे नाथबाबा असतील, जगामध्ये अनेक संत होऊन गेले. माझी जनाबाई असेल, मीराबाई असेल, मुक्ताबाई असेल, संत चोखामेळा असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, नामदेव महाराज असतील, अनेक संत जगामध्ये होऊन गेले. पण ऐका, संत बाळूमामांचं कार्य कसं आहे? या संतांच्या वारीसाठी आपण इथून त्यांच्या गावापर्यंत जातो, त्यांच्या क्षेत्रापर्यंत जातो. पण त्यामध्ये एक प्रगती बाळूमामांनी कलियुगामध्ये अशी केली का श्री संत, आता सगळे संत श्रेष्ठच आहे, सगळ्या संतांचं कार्य श्रेष्ठच आहे, सगळ्या संतांनी जगाचं कल्याणच केलं. पण संत बाळूमामांनी थोडं वेगळेपण असं दाखवलं की संत बाळूमामांनी सांगितलं ज्या थळावर दिंडी जाईल त्या थळावर भजन झालं पाहिजे, ज्या थळावर दिंडी जाईल तिथं कीर्तन झालं पाहिजे, ज्या थळावर दिंडी जाईल तिथं चिंतन झालं पाहिजे. बाळूमामा पूर्वी थळ सांभाळायचे. थळ सांभाळत असताना त्या ठिकाणी इतका पाऊस यायला लागला, इतका पाऊस यायला लागला, मेंढी माऊलीच्या अवकाळा व्हायला लागल्या. 2 दिवस मेंढी माऊलीला जेवण नाही, मामांनी सुद्धा जेवण केलं नाही. पाऊस थोडा उघडला, मेंढी माऊली चरायला गेली. मेंढी माऊली चरायला गेली, मामांनी जेवायला मागितलं. आपला वसू नावाचा दास होता, सेवक होता. त्या सेवेकरीला म्हटलं मला जेवायला आण. सेवेकरी आत तंबूमध्ये गेला, पाहिलं आतमध्ये काहीच नाहीये, शिळ्या भाकरीचा तुकडा आहे, तोही बुरसटलेला आहे, त्यालाही बुरशी लागलेली आहे. मामांना हा शिळ्या भाकरीचा तुकडा खाऊ घालावा का? त्या वसूला प्रश्न पडला. वसूनं शिळ्या भाकरीचा तुकडा आणला, मामाच्या समोर दिला आणि सांगितलं मामा तंबूमध्ये दुसरं काही शिल्लक राहिलं नाही हो मामा, एवढा शिळ्या भाकरीचा तुकडा आहे मामा, त्यालाही बुरशी लागली आहे मामा, एवढा तुकडा खाऊ नका मामा, तुकडा खाऊ नका. ऐका माझ्या मामांचं ब्रीदवाक्य काय होतं? अरे वसू, आज या थळावर मी हा बुरसटलेला भाकरीचा तुकडा खाईल. वसू, आज मी या थळावर बुरसटलेला भाकरीचा तुकडा खाईल. ऐका तळेगावकर, ऐका. पण इथून पुढच्या काळामध्ये इतका चांगला काळ येईल का माझ्या या मेंढी माऊलीच्या थळावर अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती उठतील आणि कुठल्याही प्रकारचं अन्नदान कमी पडणार नाही. किती लोक आले तरी जेवून जातील. म्हणून मला हा भाकरीचा तुकडा खाणं गरजेचं आहे. मिरची होती महाराज त्याच्यासोबत, मिरची होती, ती मिरची सोबत ती भाकर खायची होती. बाळूमामांनी आपल्या सेवेकऱ्याला सांगितलं अरे वसू, जा आतमध्ये 2 तेलाचे थेंब जर असले तर टाक या मिरचीवर, कोरडी मिरची तरी कशी खाऊ. आतमध्ये वसू गेला. बाबा सगळे डबे चेक केले मामा, पण तेलाचा थेंब नाही हो मामा, तेलाचा थेंब नाही. वसू, तेलाचा थेंब नाही? नाही मामा. पाऊस पडत होता, झाडाच्या पानावरून पाणी खाली टपकत होतं. मामांनी त्या झाडाच्या पानाचं पाणी त्या मिरचीवर घेतलं, 2 थेंब पाणी त्या मिरचीवर टाकलं आणि ती मिरची खाल्ली. वसू रडायला लागला. मामा मामा, तेलाचा थेंब तुम्हाला मिळाला नाही मामा. मामा, तुम्ही पावसाचं पाणी मिरचीवर घेतलं आणि ते पाणी खाताय. त्यावेळेस मामांच्या मुखातून उद्गार निघाले, अरे वसू, आज मी पावसाच्या पाण्याचा थेंब टाकून मिरची खातोय, पण इथून पुढे येणारा माझ्या भक्तांसाठी, माझ्या सेवेकऱ्यांसाठी, माझ्या मेंढी माऊलीसाठी येणारा काळ इतका चांगला असेल की तेलाच्या डबे येऊन पडतील आणि ते संपणार सुद्धा नाही. ही माझ्या बाळूमामांची ताकद आहे महाराज. तेलाचे डबे येतात आणि ते तेल संपत सुद्धा नाही. मामांनी जीवनाच्या अवकाळा काढल्या,
पण आज आपल्या सगळ्या भक्तांची मजा होते. एवढा मोठा अधिकार जर कुणाचा असेल तर तो माझ्या बाळूमामांचा आहे. एकाच सेकंदात आत्ता सध्याचं उदाहरण सांगते, सेवेला पूर्णविराम. मामांचा महिमा किती श्रेष्ठ आहे का. आत्ता सध्या महाराष्ट्रात घडलेली घटना आहे. असं म्हणतात की कुठेतरी एक कुटुंब राहत होतं. त्या गावाचं नाव मला आता सध्या सांगता येईना. कुठेतरी एक कुटुंब राहत होतं आणि ते कुटुंब आदमापूरला बाळूमामाच्या भेटीला निघालं. त्यांची एक मुलगी होती. ती मुलगी MPSC UPSCचा अभ्यास करत होती, पेपर देत होती. नवरा बायको त्या ठिकाणी बाळूमामाच्या दर्शनासाठी निघाले. मुलीला विचारलं, बाळ, म्हटले काय? चल ना म्हटले दर्शनाला. दर्शनाला चल ना म्हटल्यानंतर तिने सांगितलं, बाबा तुम्ही जा, माझा MPSC UPSCचा पेपर आहे बाबा, तुम्ही जा, मी थांबते. आईबाप निघून गेले, मुलगी घरी थांबली. रिअल घटना आहे बरं का, आता सध्या घडलेली 2-1 महिने झाले असतील. आईबाप थांबले, मुलगी निघून गेली. आईबाप निघून गेले, मुलगी थांबली. काय पुढे बाळूमामांचा, काय त्यांची कर्मरेषा म्हणावी लागेल किंवा बाळूमामांची लीला म्हणावी लागेल. गाडी भरधाव वेगानं चालत होती तळेगावकर. गाडी भरधाव वेगानं चालत होती. भरधाव वेगानं जात असणारी गाडी तापली आणि इतकी तापली का गाडीनं पेट घेतला आणि गाडीनं पेट घेतला आणि दोन्ही नवरा बायको जागेवर जळून खाक झाले. अशी अवस्था त्यांची झाली का घरापर्यंत सुद्धा त्यांना आणू नाही. लेकराला शेवटचं दर्शन सुद्धा माईबापाचं घडलं नाही. 2-4 दिवसात लेकराचा पेपर होता. 2-4 दिवसात लेकराचा पेपर होता. आई बाप दोन्ही गेले. लेकरानं पेपरची तयारी केली, बॅग भरली. आई राहिली नाही, बापाही राहिला नाही. मायेचा सागरही आटला, सुखाचा सागरही आटला. लेकरानं करायचं काय, जायचं कुणाकडे. लेकरानं बॅग भरली तळेगावकर. लेकरू आदमापूरला गेलं. बाळूमामाच्या समोर उभं राहिलं. मामा, आई गेली न बापाही गेलं मामा, पण मामा आजपासून आई तुम्ही न बापाही तुम्ही. लेकरानं मामाचा एक फोटो घेतला, आपल्या जवळ बाळगला. पेपरला गेली लेक, पेपरला गेली पोरगी. चेकिंग केली पोरीची. सगळं सामान बाजूला काढून ठेवा. पोरीनं सांगितलं सगळं सामान बाजूला निघेल, पण माझ्या बाळूमामाचा फोटो मात्र मी माझ्यापासून बाजूला करणार नाही. सगळं सामान, मला कॉफीची गरज नाही, मी अभ्यास केलेला आहे. सगळं सामान बाजूला निघेल, पण माझ्या बाळूमामाचा फोटो मी क्षणभर सुद्धा बाजूला ठेवणार नाही. मामांचा फोटो माझ्या जवळ राहील. सरांनी सांगितलं, ठीक आहे, जर तुला आमचं ऐकायचं नसेल तर तुला पेपर लिहायला मिळणार नाही. नाही मिळाला तरी चालेल, पण मी माझे मायबाप असणाऱ्या बाळूमामाला मी सोडणार नाही. मला माझा पेपर गेला तरी चालेल, पण मी मामाला सोडणार नाही. नाविलाज झाला. पेपर होऊन 1.5 तास झाला. पेपर चालू होऊन 1.5 तास झाला. पोरगी बाहेर उन्हात बसलेली आहे. पेपर चालू होऊन 1.5 तास झाला. शेवटी सरांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे लेकरानं एवढ्या दिवसाचा अभ्यास केला MPSC UPSCचा, आणि तिला जर पेपर लिहू दिला नाही तर तिचा आयुष्य वायाला जाईल. सरांच्या डोळ्यात पाणी आलं. सरांनी तिला पेपरला बसवलं. 1.5 तासाची अवघी वेळ शिल्लक आहे तळेगावकर. पोरगी पेपरला बसली. बाळूमामाचा फोटो समोर ठेवला. पोरीनं पेपर लिहिला, पुरवण्या लावल्या, सगळं काही कंप्लीट केलं. 1.5 तासात पोरीनं पेपर कव्हर केला. राहिले होते 1.5 तास. 1.5 तासात पोरीनं पेपर कव्हर केला, पेपर दिला. परत त्या ठिकाणी बाहेर आली. मामांचा फोटो छातीला लावला आणि ढस ढस पोरगी रडायला लागली. मामा, आता आई तुम्ही आणि बापाई तुम्ही, सर्वस्व तुम्ही मामा, आता सर्वस्व तुम्ही. थोड्याच दिवसात रिझल्ट लागला. पोरगी धावत पळत गेली. एक कम्प्युटरवाला गावात होता. त्या कम्प्युटरवाल्याला विचारलं, दादा हा माझा नंबर घेऊन माझा रिझल्ट सांग ना. मला एकतर माझे आई वडीलही गेले, आधार कुणाचा नाही. माझे आधार म्हणजे माझे बाळूमामा आहे, पण काय असेल ते 1.5 तासात पेपर लिहिला, मी पास झाली का नाही, दादा मला रिझल्ट सांग. पोरानं त्या पोरीचा नंबर घेतला, कम्प्युटरवर सर्च केलं आणि कम्प्युटरवर सर्च केल्यानंतर सरबंदे त्या पोरीचं आडनाव होतं. म्हटले सरबंदे कोण आहे? मीच आहे. तो कम्प्युटरवाला भले भले डोळे करून तिच्याकडे पाहायला लागला. सरबंदे तूच? हो. सरबंदे तूच? हो. पोरीला वाटलं मी 1.5 तासात पेपर लिहिला, मी 100% नापास झाली, म्हणून हा माझ्याकडं डोळे वासून पाहू राहिला. सरबंदे तूच का? हो सरबंदे मीच. ऐक सरबंदे तुझा रिझल्ट. सरबंदे तू अवघ्या महाराष्ट्रात पहिली आलेली आहे, अवघ्या महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. पोरीनं बाळूमामाचा फोटो अंगाशी लावला, छातीला लावला आणि पोरगी ढस ढस रडायला लागली. मामा वाचवलं तुम्ही, आई तुम्ही, बापाई तुम्ही. आणि एवढ्यावर प्रकार थांबला नाही. पोरीला जेव्हा शपथविधी घ्यायला जायचं होतं, पोरगी अधिकारी झाली. शपथविधी घ्यायला जायचं होतं ना,
आई नव्हती न बापही नव्हता. पोरीनं बाळू मामांचा फोटो तिथंही सोबत नेला आणि सांगितलं माझी आई माझे मामा आणि माझा बापही माझे मामा, माझ्या वतीनं शपथविधी माझे बाळू मामा घेतील. बाळू मामांनी त्या पोरीची आज हल्ली शपथ घेतली. महाराज एवढा अधिकार आणि एवढी ताकद कुणाची आहे तर माझ्या बाळू मामांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून 2 मिनिटं बाळू मामांचं भजन. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आदमापुराला जाऊ. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आदमापुराला जाऊ. भोळ्या देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू. 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 आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आदमापुराला जाऊ. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आदमापुराला जाऊ. भोळ्या देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू. 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 बाळू मामाला या रखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला राखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला या रखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला राखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. 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 बाळू मामाला या रखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला या रखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला राखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. बाळू मामाला राखणीला सोन्याचं घुंगर गोफणीला. या चुन्याच्या रानातन मला बाई दिसती मेंढर. या चुन्याच्या रानातन मला बाई दिसती पांढर. या पुण्याच्या रानात मला बाई दिसती मेंढर. या पुण्याच्या रानात मला बाई दिसती मेंढर. या चुन्याच्या रानातन मला बाई दिसती पांढर. या चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर. या पुण्याच्या रानात मला बाई दिसती मेंढर. या पुण्याच्या रानात मला बाई दिसती पांढर. दिसती पांढरन बाळू मामाची मेंढर. दिसती पांढरन बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. या डोंगर वनातन कशी बाई चरती कोकर. या डोंगर वनातन कशी बाई चरती कोकर. कशी बाई चरती कोकर बाळू मामाची लेकर. कशी बाई चरती कोकर बाळू मामाची लेकर. ए गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. ए गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे काशीचा हा विश्वंभर शंभूचा अवतार. शंभूचा अवतार. काशीचा हा विश्वंभर शंभूचा अवतार. शाशीचा विष्णुवर शंभूचा अवतार. राणीवनी डोंगरात राखतो मेढर. राणीवनी डोंगरात राखीतो मेढर. राणीवनी डोंगरात राखतो मेढर. हे राणीवनी डोंगरात राखीतो मेढर. बाळू मामा काढतो या पायाचा काटा. बाळू मामा काढतो या पायाचा काटा. सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी दादा तिकडे 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 कॅमेरा फिरवा आणि सर्वांनी म्हणायचंय गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा.
आणि तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता. माझा विठोबा कैचा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव हे माझ्या विठोबा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु हो आपणची देव होय गुरु पडिया देव पुरावी वचना पडिया देव पुरावी वचना अंती जे आपणा पासी न्यावे अंती जे आपणा पासी न्यावे हो आपणच देवा पासी न्यावे पडिया देव पुरावी वाचना पडिया देवा पुरावी सर्वांनी प्रेमाने एकदा हात वरती करा सर्वांनी. विठोबा रखुमाई हो रखुमाई हो पार कुमार कुमार हो पार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार चॅप्टर होते म्हणून तर बाळू मामा आले ना. हं? पण तसं चॅप्टर म्हणायला गेलं तर भोळी बाबडे पण आहे. 10 मिनिटाचा वेळ आपल्याला तिकडून मिळालेला आहे. तर त्या 10 मिनिटामध्ये आपण बाळू मामांचं चरित्र तर अजून बघणारच आहोत, कारण किती वर्णन केलं तरी कमीच आहे. पण 2 मिनिटं आता एवढं आमचं महिला मंडळ जमलंय महाराज, तर आमच्या महिला मंडळासाठी सुद्धा थोडं झालं पाहिजे. आता कालही महिलाचं कीर्तन झालं, आजही महिलांचं कीर्तन. महिला मंडळ आता एवढं तुम्ही मी सांगितलं तुम्हाला भजन करा, पण तुमचा काही आवाज आला नाही. आपण तुमचा सेपरेट आवाज काढू, कारण आमच्या महिला म्हणजे काही साधारण राहिल्या नाही. मी पहिल्या दिवशीच सांगितलं की आमच्या महिला म्हणजे आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. जसं महिन्याला 1500 रुपये पगार घेता ना, तसं आता भजनसुद्धा करायचं आहे. आमची लाडकी बहीण महिन्याला 1500 रुपये पगार घेणार आणि लाडके दाजी कागदपत्र जमा करता करता जाम होणार. हा कागद आणान, तो कागद आणान, उतारा आणान, दाखला आणान, फायदा सगळा तिकडं. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. तर आता सर्वांनी काय करायचं, माझ्या पाठीमागं हाताने टाळी आणि मुखानं भजन करायचं. महिला मंडळ बरं का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते. आवाज आला पाहिजे, आवाज. ओ व्यागाऊ कौतुके तो ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिटम्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा. पाठीमागून आवाज. ओ व्यागाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. ये रे बा विठला, ये रे बा विठला. ए ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. 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 ये रे बा विठला, विठला ये रे बा विठला. तू ये रे बा विठला. कौतुके तू ये रे बा विठला. ओ व्यागाऊ कौतुके
वा महिला मंडळ इतकं गोड भजन केलं तुम्ही, इतकं गोड. फक्त पुढच्या नियुक्त घेतलं तर मागच्या काही रोजन आलेलं होत्या काय, फक्त पुढच्यांचा आवाज आला. हां पण जाऊ द्या पुरुष मंडळी, साधा ताने का बिचारीच्या मागं, साधा ताने का. ऐका बरं का, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, झाडझूड करायची, देवपूजा करायची, स्वयंपाक करायचा, वावरात जायचं, दिवसभर वावरातलं काम करायचं, घरी फरची पुसायची, भांडे घासायचे, घरं झाडायचे, धुणं धुवायचं, वावरात जायचं, दिवसभर वावरातून काम करून यायचं, परत संध्याकाळी घरी यायचं, हातपाय धुवायचे, देवाला दिवा लावायचा, परत स्वयंपाक करायचा, पप्याला जीव घालायचं, पप्याच्या बापाला काही नाही म्हणा, इथं पंगत आहे, काही टेन्शन घेऊ नका, पप्याच्या बापाची काही काळजी करू नका. एवढं सगळं करायचं. साधा ताण आहे का बिचारी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही तुमच्यासाठी, महिला मंडळ जोरदार टाळ्या. बघा पुरुष मंडळी, काय आमच्या महिला मंडळाचा चेहरा खुल्ला. तुम्ही 3 तोळ्याचा नेकलेस केला असता तरी एवढा चेहरा खुल्ला नसता. बिचारी इतकी साधी बोळी ना, फक्त 2 शब्द प्रेमाचे, फक्त 2 शब्द. तुम्ही वावरातून आले का, वावरातून ती अशी समोरून पाणी घेऊन आली का, तिला फक्त एकच म्हणायचं, का ग दमली का, थकली का, अगं जरा तब्येतीची काळजी घे, अगं तुझे गुडघे दुखतात ना, जरा जीवाला जप, अगं तुझं डोकं दुखतं ना, जीवाला जप, कशी होती कशी झाली, अगं जरा तब्येतीला जप. तुम्हाला सांगते तळेगावकर, किती डोकं दुखू द्या आणि किती गुडघे दुखू द्या, डोक्याला गुडघ्याला झेंडूबाम लावील, पण तुम्हाला भजेच तरी नाही तळले तर मला सांगा. इतकी बिचारी साधी बोळी आहे. म्हणून महिला मंडळ धन्यवाद. आता तुम्ही थांबा, अब राष्ट्रपति की बारी हो गई है, अब बारी आने वाली है पंतप्रधान जी की. मेरे प्यारे देशवासियों, अच्छे दिन आने वाले. किती अच्छे आले माहित नाही का आपल्याला, डायरेक्ट कांदे 200-250 आणले, याच्यापेक्षा अजून कोणते अच्छे दिन. आता सगळी पुरुष मंडळी माझ्या पाठीमागं भजन करणार ना. हां हातानं टाळी आणि मुखानं भजन. पाहू कोणाचा आवाज जास्त येतो बरं का. जय बाळू मामा माझे, जय बाळू मामा, जय बाळू मामा माझे, जय बाळू मामा. युकून जय बाळू मामा माझे, जय बाळू मामा. पाठीमागून जय बाळू मामा माझे, जय बाळू मामा. जय बाळू मामा माझे, जय बाळू मामा. पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा इतकं गोड भजन केलं, इतकं गोड. जे जोडीनं नवरा बायको आलेले होते का, जोडीनं लक्ष्मीनारायणाचा जोडा, तुम्ही जेव्हा म्हणत होते का, आमचं महिला मंडळ म्हणत असेल बाई यांचा कितीक आवाज निघत असेल आणि कितीक नाही. एक तर त्यांना भजन म्हणायची नाही, पिक्चरचीच गाणी म्हणायची सवय, पण तरी सुद्धा तुम्ही खूप गोड केलं. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा तुमच्यासाठी, जोरदार. वा. तर अशा स्वरूपाने ह्या ठिकाणी तुकोबाराई जसं म्हणतात की पंढरीचा पांडुरंग परमात्मा भक्तांवरती जितकं प्रेम करतो ना, की त्याला कुठली उपमा नाही, त्याला कुठला दाखला नाही, त्याला कुठलं उदाहरण नाही. तसे माझे बाळू मामा सुद्धा भक्तांवरती इतकं प्रेम करतात की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही, त्याचं मी शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही. म्हटले किती त्या आदमापुराला बाळूमामांच्या दारामध्ये जो कोणी आपलं गारणं घेऊन गेला, बाळूमामानं त्याची इच्छाच पूर्ण केली. किती आजार बरे केले असतील, किती संकट दूर केले असतील, किती किती किती. एकदा असाच तळावर सारखा पाऊस पडत होता, पाऊस थांबत नव्हता. काय ताकद होती मामांची, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती मामांच्या ठिकाणी होती. तळावरचा पाऊस थांबतच नव्हता. मेंढी माऊलीची त्या ठिकाणी अवकळा व्हायला लागली. बाळू मामानं अशी आकाशाकडे काठी केली, आकाशाला सांगितलं, पावसाला सांगितलं, ए सुकाळीच्या
मामाचा शब्द होता सुकाळीच्या. ए सुकाळीच्या, अरे तिकडं दुष्काळ पडला, तिकडं तुला जाता येईना होय, इकडे येतोय माझ्या मेंढी माऊलीचं नुकसान करतोय, माझ्या मेंढी माऊलीला त्रास देतोय. आता जर तू थेंब जरी पडला तर खबरदार खबरदार. मामानं पावसाला धमकी दिली तळेगावकर, पाऊस जागेवर स्टॉप झाला. ही बाळू मामांच्या भक्तीची ताकद आहे महाराज, जागेवर पाऊस स्टॉप झाला. याच्याही पलीकडे सांगते महत्वाचं उदाहरण. एकदा बाळू मामांच्या मेंढ्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडायला लागला. मेंढी माऊलीचं त्या ठिकाणी भागन, मामांचं नितांत जीव मेंढी माऊलीमध्ये, नितांत मेंढी माऊलीचं भागे ना, म्हणून मामांनी कर्नाटकाकडे आपला त्या ठिकाणी पालखी सोहळा तिकडे चालवला. कर्नाटकामध्ये मामा मेंढ्या चारायला निघाले आणि कर्नाटकाकडे जात असताना एक तिगडी म्हणून नावाचं गाव आहे, तिगडी. आणि त्या तिगडीच्या आधी घटप्रभा नावाची त्या ठिकाणी नदी आहे. ती नदी त्या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस होते, नदी खूप अशा प्रमाणामध्ये वाहत होती. मग आता एवढी मेंढरं न्यायची तरी कशी, मामांचा नितांत जीव. मग त्या ठिकाणी एक नावाडी होता आणि त्याची नाव होती. मामांनी त्या नावाड्याला सांगितलं, बाबा माझी एवढी मेंढ आईल थडीवरून पैल थडीला पार करून दे. त्या नावाड्यानं सांगितलं, काही हरकत नाही मामा, पण तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे त्या नावाड्यानं मेंढ्या इकडून तिकडं न्यायला ठरवून घेतलं. ठरवून काही घेतात, ठरवून काही मामांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असला तरी, पुढचं तुम्ही बघा, मी काही बोलत नाही, मामांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असला तरी ठरवून घेतात काही. पण ऐका, अरे हे संत असे महान आहे, या संतांची ताकद एवढी आहे, या संतांचा महिमा एवढा आहे. खरंच आहे, जो करील सेवा तो खाईल मेवा, हे बाळू मामांचं ब्रीदवाक्य होतं महाराज. आणि अशा पद्धतीनं त्या नावाड्यानं ठरवून घेतलं, छोटं कोकरू असलं तर 4 आण्याला, पूर्वीच्या काळात होते 4 आणे, आपल्याला आठवतात. छोटं कोकरू असलं तर 4 आण्याला, आणि मोठं असलं तर म्हणजे मेंढी असली तर त्या ठिकाणी 50 पैशाला. त्या ठिकाणी ठरवून घेतलं आणि ठरवल्यानंतर त्यानं 10-12 मेंढ्या त्या नावेमध्ये टाकल्या. मामा अलीकडे होते, मामांनी मेंढ्या टाकून दिल्या, नाव निघाली. नाव अर्ध्या रस्त्यात आली, म्हणजे अर्ध्या नदीमध्ये आली महाराज, अर्ध्या नदीमध्ये नाव आली. आणि अर्ध्या नदीमध्ये नाव आल्यानंतर त्या ठिकाणी त्या नावाड्याच्या मनामध्ये थोडं पाप आलं, त्याच्या मनामध्ये थोडी वाईट वासना निर्माण झाली. तो नावाडी म्हणला, किती मेंढरे मामाचे? जवळजवळ 200 मेंढे. काय कळणारे म्हटले, मेंढर 200, काय कळणारे मामाला? 2-4 मेंढ्या जर मी नदीतच टाकून दिल्या तर, म्हणजे हे निघून गेले का मेंढ्या बरोबर पोहत मला भेटतील आणि माझं चांगलं होऊन जाईल. त्यानं न कळत 4-5 मेंढ्या त्या ठिकाणी नदीमध्ये ढकलून दिल्या. पण मामाला सगळं कळतं बरं का. तुम्ही इथं बसले ना, तुमच्या मनामध्ये काय चाललं हे सुद्धा माझ्या बाळू मामाला कळत आहे. तुमच्या मनामध्ये तुम्ही चांगला विचार करताय की वाईट करताय, कुणाचं चांगला हेतू धरताय की वाईट धरताय, हे सुद्धा मामाला कळतं. ऐका, मामाच्या दारात जर आपण आलो ना, मामाच्या दारात जर आलो आपण तळेगावकर, आपण जर मामाच्या दारात आलो ना, तर बाळू मामाच्या दारामध्ये आपण किती मोठं संकट घेऊन या, किती मोठं दुःख घेऊन या, महिला मंडळ ऐका, कान देऊन ऐका. बाळू मामाच्या दरबारामध्ये किती मोठं संकट आणा, किती मोठं दुःख आणा, पण त्या बाळू मामांना सांगू नका की मामा माझं संकट किती मोठं आहे. आपल्या संकटाला, आपल्या दुःखाला सांगा माझे बाळू मामा किती मोठे. हा अधिकार माझ्या बाळू मामांचा आहे. माझे मामा किती मोठे. मामांना सगळं कळतं. मामाला कळालं या नावाड्यानं. येते अंतर विश्वी विश्वंबर परिहारच न लगे. त्यांना सांगायची गरज नाही. मामांना कळालं की या नावानं आपल्या नावेमधल्या 4-5 मेंढ्या त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून दिलेल्या आहे. आणि महाराज नाव तिकडे गेली पैलथडीला. नाव पैलथडीला गेली तळेगावकर. मामांनी इकडून पाहिलं, मामांनी फक्त भंडारा
मामाचा भंडारा म्हणजे साधं नाही बरं का, सोनंही सोनं. मामाचा भंडारा म्हणजे नुसता भंडारा नाही. या भंडाऱ्यानं खूप लोकांचे आजार बरे केलेत महाराज. या भंडाऱ्यानं खूप निपुत्रिकांना पुत्र दिले, खूप जणांचे आजार बरे केले. या भंडाऱ्यानं कॅन्सर बरा झाला, एका डॉक्टरचा कॅन्सर. एका पाटलाचे गुडघे दुखत होते, काही केल्या थांबत नव्हते. मामांनी फक्त त्याला सांगितलं तू थळावर ये. तो पाटील थळावर आला, जेवायला बसला. आंबील आणि कन्या खाल्ल्या त्या पाटलानं. मामांनी फक्त भंडारा लावला तर त्या पाटलाचे जागेवर गुडघे बरे झाले. ही ताकद माझ्या मामांची महाराज, ही ताकद माझ्या मामांची. मामांना सगळं कळतं. मामानं फक्त इकडून भंडारा फुकला, इकडून भंडारा फुकला आणि तो नावाडी तिकडं त्या पैलथडीला नाव कडाला लावत होता. नाव कडाला लावत असताना ती नाव आणि किनारा त्या दोन्हींच्या मध्ये त्याचा हात अडकला. असा हात अडकला की काही केल्या निघेना. रडायला लागला, म्हणायला लागला मामा वाचवा, मामा वाचवा, चुकी झाली मामा, गुन्हा झाला मामा, मामा वाचवा. मामांना तो रडायला लागला. मग बाकीचे सेवेकरी म्हणायला लागले मामा तो कामून रडतोय. मामा म्हणे सुकळीच्याला मीच रडायला लावलं, सुकळीच्याला मीच रडायला लावलं. का बरं रडायला लावलं? कारण माझं विरिध वाक्य आहे, जे माझी भक्ती करतील, मला शरण येतील त्यांच्यासाठी मी लोणाचा गोळा, आणि जे मला आडवे येतील त्यांच्यासाठी मी खैराचा इंगुळे. त्यानं माझ्या 4-5 मेंढ्या पाण्यात टाकल्या, म्हणून मी त्याला रडायला लावलं. मग म्हटले मामा आता करायचं काय, मेंढ्या तिकडं जातील कशा? काय सांगावं माईबापांनो, मामानं फक्त भंडारा फुकला, इकडून फुकला. ती घटप्रभा नावाची नदी, त्या भंडाऱ्याची ताकद एवढी, मामाच्या भंडाऱ्याची ताकद. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये जात असताना यमुना मैयेला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन पाहिजे होतं. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या पायाचा अंगठा काढला, यमुना मैयेला लावला. जसा अंगठा यमुना मैयेला लागला, यमुना मैयेनं जसा यमुना मैया दुभंगली आणि यमुना मैयेनं भगवंताला गोकुळामध्ये जाण्यासाठी जसा रस्ता करून दिला ना माईबापांनो, मामानं इकडून भंडारा नुसती फुंकर मारली भंडाऱ्याची, तर घटप्रभा नावाच्या नदीनं ती दुभंगली 2 बाजू झाल्या आणि मेंढी माऊलीला जायला सरळ रस्ता करून दिला. ही ताकद माझ्या बाळूमामांची महाराज, ही ताकद माझ्या बाळूमामांची आहे. काय काय वर्णन करावं माझ्या बाळूमामांचं. मी सांगितलं की नाही, आकाशाची शाई आणि पृथ्वीचा कागद केला ना तरी बाळूमामांचं वर्णन संपणार नाही. असे मामा आज आपल्या गावात आले. मामांनी ब्रीद वाक्य केलंय, ज्या गावामध्ये माझी मेंढी माऊली जाईल, ज्या गावामध्ये माझी मेंढी माऊली जाईल त्या गावाचं कल्याण होईल. ज्या तालुक्यामध्ये माझी मेंढी माऊली जाईल त्या तालुक्याचं कल्याण होईल. ज्या जिल्ह्यामध्ये माझी मेंढी माऊली जाईल त्या जिल्ह्याचं कल्याण होईल. ज्या राज्यामध्ये माझी मेंढी माऊली जाईल त्या राज्याचं कल्याण होईल. ज्या देशामध्ये माझी मेंढी माऊली जाईल त्या देशाचं कल्याण होईल. आणि ज्या शेतामध्ये माझी मेंढी माऊली चरायला जाईल त्या शेतकऱ्याला कधीच काही कमी पडणार नाही. हे ब्रीदवाक्य माझ्या मामांनी त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून तळेगावकर विचार करा, आपण किती भाग्यवान. मेंढी माऊली म्हणजे नुसती मेंढी माऊली नाही. मामांनी सांगितलंय, मामा समाधी घ्यायला लागले आदमापूरला. लोक म्हणू लागले मामा तुम्ही समाधी घेताय, तुमच्या मेंढ्यांना कोण सांभाळणार, कोण सांभाळणार म्हटल्यानंतर एक दिवस मेंढ्या कुत्र्यानं राखल्या. आपल्या सेवेकरी दादांना माहीत असेल, एक दिवस मेंढ्या कुत्र्यानं राखल्या, एक दिवस मेंढ्या घोड्यानं राखल्या, एक दिवस मेंढ्या गाढवानं राखल्या. मग गावच्या लोकांनी पाहिलं, अरे मामाच्या मेंढ्या जर कुत्रा राखतो, गाढव राखतो, घोडा राखतो, तर आपण माणूस असून मामांच्या मेंढ्या का राखू शकत नाही. मग माणसांनी मामाच्या मेंढ्या राखायला सुरुवात केली. आणि मामांनी सांगितलं, ही मेंढी माऊली नुसती मेंढी माऊली नाही, तर या मेंढी माऊलीच्या रूपानं माझी हाड प्रत्येक गावाला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला जाणारे वारकरी संप्रदाय वाढणारे, कीर्तन वाढणारे, भजन वाढणारे, प्रवचन वाढणारे, नामचिंतन वाढणारे, त्या निमित्तानं सत्संग वाढणारे, आणि त्या निमित्तानं अन्नदान वाढणारे, आणि त्या निमित्तानं आपला धर्म वाढणारे, आणि सगळ्यांना मोक्षाची प्राप्ती होणारे. ज्ञानेश्वर